खरीपाचा हंगाम सुरू झालाय। वरुण राजानेही शेतकऱ्यावर कृपादृष्टी दाखवली आहे। आतापर्यंत दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाच्या भरवशावर पेरण्या उरकल्या। मात्र शेतीच्या कामांना वेग धरतो न धरतो तोच जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना नाडण्यास सुरुवात केली आहे। युरिया खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्यानं यवतमाळ जिल्ह्यातले शेतकरी हवालदिल झालेत। त्यामुळे खरीप हंगाम ऐन भरात असतानाच शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे। दमदार पावसातही कपाशी, सोयाबीन पिकांची वाढ खुंटून ती पिवळी पडू लागली आहे। बाजारात युरिया खत आहे, मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त पैसे मोजावे लागतात। प्रति बॅग 40 ते 50 रुपये वितरकांकडून जास्त आकारले जात असल्यानं आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यावर खर्चाचा अधिक भार पडू लागलाय। यवतमाळ जिल्ह्यात खताचा तुटवडा होऊ नये यासाठी मंत्री हंसराज अहिर यांनी पिंपळखुटी इथं रॅक पॉइंट दिला। त्यामुळे जिल्ह्यामध्ये खताची वाहतूक सोपी झाली। असं असताना जिल्ह्यात खताचा तुटवडा का, असा सवाल शेतकरी करतायत। याच्याबद्दल काहीतरी म्हणजे एक तर तुम्ही कोणती यंत्रणा राहते, गुप्त यंत्रणा काहीतरी करा, छापेमारी करून यायले पकडा। पण पहिले तर ठीक होतं, पहिले आम्हाला खत भेटे नाही ते तोपर्यंत ठीक होतं, पण आता एवढा मोठा रॅक पॉइंट आलेला आहे तरी आमची अवस्था ठेस आहे। तर याच्याबद्दल हंसराज भैयाने काहीतरी करायला पाहिजे। तर आमचं एवढंच म्हणणं आहे की एक तर कृषी मंत्र्यांनी किंवा मग झी न्यूजची जी हेल्पलाईन आहे यांनी तरी स्वतंत्र काहीतरी पथक निर्माण करून इथे धाडी मारून किंवा प्रत्यक्ष काहीतरी करून हे जे आगाऊ पैसे घेतात, जास्तीचे पैसे घेतात, हे प्रकरण उघडकीस आणावं आणि असे जास्तीचे पैसे घेणाऱ्यावर कारवाई व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटते। खताच्या या कृत्रिम तुटवड्याबाबत शेतकऱ्यांनी पंचायत समितीमध्ये तक्रारी केल्या, पण शेतकऱ्यांच्या तक्रारी सोडवण्यात इथल्या अधिकाऱ्यांना स्वारस्य नव्हतं। अखेर या शेतकऱ्यांनी झी हेल्पलाईनकडे तक्रार केली। झी हेल्पलाईनच्या टीमनं या शेतकऱ्यांची भेट घेतली, बाजारातील परिस्थिती जाणून घेतली। अडचणीच्या वेळी याच दुकानदारांकडून शेतकऱ्यांना उधारीवर औषधं, बी मिळत असल्यानं शेतकरी थेट दुकानदारांची नावं घेण्यास धजावत नव्हता। त्यामुळे प्रशासनानं फिरतं पथक ठेवून अशा विक्रेत्यांवर छापे मारावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। शेतकऱ्यांची ही मागणी घेऊन झी हेल्पलाईनच्या टीमनं थेट केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना गाठलं। बाजारात सुरू असलेल्या युरिया खताच्या कृत्रिम तुटवड्याची त्यांना कल्पना दिली। शेतकऱ्यांनी तक्रारीसाठी पुढे यावं असं आवाहन त्यांनी केलं। शिवाय देशातल्या युरिया खताचा काळा बाजार रोखण्यासाठी शेतकऱ्यांना लवकरच कृषी कार्ड देण्यात येईल अशी माहितीही त्यांनी दिली। आम्ही भविष्यामध्ये ज्याच्या पाहिजे शेती आहे किंवा ज्यांनी बटाईमध्ये शेती घेतलेली आहे करण्याकरता आणि अशाच लोकांना खत मिळेल, अर्थात युरिया मिळेल। त्या युरियावर 70 ते 75% सबसिडी असते आणि इतकी प्रचंड सबसिडी असणारं खत आम्ही कोणाला देणार नाही आणि देशाची होणारी लूट आम्ही थांबवू। आता लवकरच शेतकऱ्यांना कृषी कार्ड मिळणार असल्यानं खतं, औषधं आणि बियाणांच्या काळ्या बाजारातून शेतकऱ्याची सुटका होणार आहे। मात्र त्यासाठी शेतकऱ्याच्या हातून खरीपाचा हंगाम जाऊ नये याचीही काळजी सरकारनं घेणं गरजेचं आहे। श्रीकांत राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, यवतमाळ। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।